नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या विषयी आणि सरकारने त्या संदर्भात केलेल्या घोषणांविषयी. कारण दरवर्षी या मार्च ते फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा असेल किंवा मार्चचा पहिला दुसरा आठवडा असेल, याच्यात जी गारपीट होते त्या गारपिटीमध्ये गहू असेल, काही ठिकाणचा राहिलेला हरभरा असेल, संत्रा असेल विदर्भातला, किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये असलेलं केळी किंवा द्राक्षाचं पीक असेल, त्याचं मोठं नुकसान होतं. पश्चिम महाराष्ट्रात देखील तसेच पाऊस झाला तर या सगळ्या पिकांना त्याचा फटका बसतो. मात्र या सगळ्यामध्ये आपण या फटक्यापासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यामध्ये कुठे कमी पडतोय का, हा एक मुद्दा येतो. आणि दुसऱ्या बाजूला जसं हवामान बदलत चाललंय त्याप्रमाणे निसर्ग आधारित शेतीपासून शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय का, की हवामान खातं या सगळ्या संदर्भातले अंदाज देण्यामध्ये या अपयशी ठरतंय का, हाही मुद्दा येतो. आणि आता या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात पडलेला दुष्काळ हा सगळ्यांसमोरचा एक गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे 3 महत्त्वाचे प्रश्न आपण घेऊन आज चर्चा करतोय. पहिला प्रश्न आहे, अवकाळी पावसाच्या फटक्यानं हादरलेल्या शेतकऱ्यांना सरकार दिलासा कधी देणार. दुसरा प्रश्न, निसर्ग आधारित शेतीपासून स्वयंपूर्ण शेतीकडे जाण्यास आपण असमर्थ ठरतोय का. आणि तिसरा प्रश्न असेल, नैसर्गिक आपत्तीच्या सूचना देण्यात हवामान खातं अपयशी ठरतंय का. आणि याच सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत दीपक सावंत आहेत, राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत हे उस्मानाबादचे पालकमंत्री देखील आहेत. आपल्यासोबत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आहेत, काँग्रेसचे नेते आहेत. विजय जावंदिया नागपूरहून आपल्यासोबत आहेत, शेतकरी नेते, शेतीतज्ञ आहेत. आणि सदाभाऊ खोत प्रदेशाध्यक्ष आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे. या चौघांबरोबर आपण ही चर्चा सुरू करतोय. मला हर्षवर्धन पाटील तुमच्यापासूनच सुरुवात चर्चेची करायची आहे. ज्या पद्धतीचं राज्यातली आपण शेतीची अवस्था आत्ता पाहतोय, किंबहुना सहकाराची अवस्था पाहतोय, याकडे बघता आत्ता झालेला जो अवकाळी पाऊस आहे याच्यात कुठतरी आपण शेतकऱ्यांना दिलासा देण्यामध्ये कमी पडतोय का, की शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने मदत हवी आहे ती देण्यात देखील आपण असमर्थ ठरतोय. काय वाटतंय तुम्हाला? नाही, मुळात तर गेले 2 वर्षापासून शेतकरी हा दुष्काळानं होरपळलेला आहे आणि त्यात पुन्हा हा 13वा महिना दुष्काळात आला. असं हे गारपीट आणि अवकाळी पाऊस जो झाला आणि जवळपास जी आता प्राथमिक अंदाज जो आमच्यापर्यंत आता पोहोचलेला आहे की 50,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र मला वाटतं ह्या 2, 4, 5 दिवसाच्या गारपिटीमुळं आणि अवकाळी पावसामुळं बाधित झालेलं आहे. आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग, अशा भागामध्ये हा गारपीट आणि अवकाळी पाऊस झालेला आहे. मला वाटतं या संदर्भामध्ये आपण एक चांगली चर्चा घेतली, त्याबद्दल मी IBN लोकमतला धन्यवाद देतो. परंतु एक थोडीशी माहिती पण मला ह्या माध्यमातून देणं आवश्यक वाटतं की 2014-15 मध्ये खरीप हंगामाचं जे नुकसान झालं होतं आणि त्यावेळेस ह्या सरकारने 4,800 कोटी रुपयाची मदत द्यायचं मान्य केलं होतं. आता त्यातलीच रक्कम जवळजवळ माझ्याकडे आकडेवारी आता आहे, जवळपास 861 कोटी रुपये हे गेल्या 1.5 वर्षामध्ये जे नुकसान झालं होतं शेतकऱ्यांचं, त्यांना मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मला वाटतं मंत्री महोदय दीपक सावंत इथं उपस्थित आहेत, त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे की पहिल्यांदा ते 861 कोटी रुपये हे साधारणतः 23,802 गावामधल्या बाधित शेतकऱ्यांना द्यायचे राहिले, ते पहिल्यांदा त्यांनी वितरित करावेत असं मला वाटतं. आणि दुसरा मुद्दा असा आहे की आता काल कृषी मंत्र्यांनी घोषणा केली की आम्ही हे जे पंचनामे करू. आता हे पंचनामे किती दिवसात होणार आहेत आणि खरंच आज इतकं प्रचंड नुकसान झालेलं आहे. मग ते गव्हाचं झालेलं आहे, हरभऱ्याचं झालेलं आहे, केळीचं झालेलं आहे, द्राक्षाचं झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज जे काय थोडंफार पीक शेतकऱ्यांच्या हातात आलं होतं ते सुद्धा नष्ट झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की पहिल्यांदा जो आपण 3 प्रश्न आज चर्चेला घेतलेले आहेत त्यामध्ये पहिल्या फेजमध्ये मला वाटतं की सरकारने त्वरेनं या संदर्भातली भूमिका स्पष्ट करून, मला वाटतं त्यांच्या औरंगाबादला काहीतरी आता मंत्री परिषद आहे असं समजतंय आणि बरेचसे मंत्री त्यांचे आता मराठवाड्याच्या दुष्काळी दौऱ्यावर जाणार आहे, जिथं 2 वर्षापासून अधिक काळ दुष्काळ आहे. आता ह्यांचा दौरा होणार आहे असं आम्हाला आज वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळालं. परंतु मला वाटतं की आज खरंच गरज आहे त्या बाधित शेतकऱ्यांना मदत करायची. आता पुन्हा लालफितीमध्ये हे अडकणार, पुन्हा पूर्वीचे GR, मग तुम्ही काय केलं होतं, आम्ही काय केलं होतं, मला वाटतं ही चर्चा करण्याचं हे व्यासपीठ नाही आहे. आज तो बाधित झालेला शेतकरी इतका अडचणीत आहे, मला असं वाटतं त्याला ताबडतोबीनं मदत करावी. एक टाइम बॉन्ड कार्यक्रम पंचनाम्याचा आणि आर्थिक मदत देण्याच्या संदर्भातला करावा. आणि जर खरंच सरकारची इच्छा असेल तर माझ्या माहितीप्रमाणे 8 ते 10 दिवसामध्ये पंचनामे होऊ शकतात आणि त्या पंचनाम्याप्रमाणे
इमिजिएटली कॅबिनेट घेऊन किंवा आता 9 तारखेला अधिवेशन आहे तर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये या संदर्भातली घोषणा करावी आणि साधारणतः मार्च एंडपर्यंत ही आर्थिक मदत त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होईल याबद्दलचं धोरण आज मला वाटतं ह्या चर्चेच्या माध्यमातून स्पष्ट करावं. मग नंतर आपण राहिलेल्या 2 मुद्द्याच्या संदर्भातली आपण अगदी बरोबर आहे की योग्य मुद्दा तो तुम्ही चर्चेला समोर ठेवला आहे. डॉक्टर दीपक सावंत, काय म्हणाल तुम्ही की शेतकऱ्यांची राहिलेली मदत जी मगाशी आकडा सांगितला 861 कोटींचा हर्षवर्धन पाटलांनी, ती वितरित झाली का? आणि आता या पंचनामे करून किती वेगामध्ये ही सगळी मदत अवकाळीग्रस्त सगळ्या झालेल्या शेतकऱ्यांना मिळेल? खरं तर हर्षवर्धन पाटील साहेब जे काय म्हणतात त्यांच्या मताशी मी काही अंशी सहमत आहे. कारण गेल्या राज्यामध्ये काय झालं आणि या राज्यामध्ये काय काय झालं याची चर्चा करण्यापेक्षा आपण सोल्युशनवरती येणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे राजकारण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं न आणता आपण ही चर्चा शेतकऱ्यांसाठी केली तर जास्त बरं वाटेल असं मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सांगू इच्छितो. आपण जे सांगितलं की पंचनामे कधी होतील, धाराशिव जिल्ह्यामध्ये पंचनामे, जिथे मी पालकमंत्री आहे तिथे पंचनामे सुरू पण झालेले आहेत, पंचनामे काही ठिकाणी पूर्ण पण झालेले आहेत. पाऊस हा सतत पडत होता त्यामुळे काही भागातले पंचनामे कदाचित करायचे थोडेसे राहिले असेल, कारण नुकसानीचा अंदाज घेताना पाऊस थांबणं अत्यंत आवश्यक आहे, गारपीट थांबणं आवश्यक होतं. आणि त्याप्रमाणे रात्री सुरू केलेले पंचनामे त्या ज्या दिवशी पाऊस पडला त्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत मेजॉरिटी पंचनामे हे पूर्ण झालेले आहेत. आणि जो काही नॉर्म आहे, जे काही आपलं GR आहे त्यानुसार त्यांना शेतकऱ्यांना मदत मिळणारच आहे. 2 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय लातूरला याच्याविषयी भाष्य करतील आणि निश्चितपणे शेतकऱ्याला हे सरकार कोणत्याही प्रकारे वाऱ्यावर सोडणार नाही. आपण जुन्या बाबतीमध्ये विचारलं गेलेलं आहे त्या बाबतीत देखील विचार सुरू आहे आणि निश्चितपणे कुठलाही शेतकरी असेल तो खरीप हंगामामध्ये तर बाधित झालेला शेतकरी असेल, रब्बी हंगामामध्ये बाधित झालेला शेतकरी असेल, या दोन्ही शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम जी काही असेल त्याच्यासाठी मिळण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करू. आणि या सर्वामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की निसर्गाचं चक्र हे वेगाने फिरते आहे. ग्लोबल वॉर्मिंग हे फार मोठ्या प्रमाणावरती होते आहे. त्यामुळे आज अवकाळी पाऊस पडला, उद्या गारा पडल्या, परवा काय होईल हे आज आपण सांगता येत नाही. आपला एक मुद्दा असा होता की हवामान खातं याचा अंदाज देते का? हो, काही अंश हवामान खातं देखील याचा अंदाज देते. अशा प्रकारच्या दवंडी पिटल्या जातात, लोकांना जागृत केलं जाते. पण कधी कधी निसर्गाची अवकृपा सडनली होते, अचानक होते. त्यामुळे काही गोष्टी आपल्या हाताच्या बाहेरच्या होऊ शकतात. पण या बाबतीमध्ये सरकार संवेदनशील आहे आणि शेतकऱ्याला हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही एवढं मी सांगू इच्छितो. शेतकऱ्याला सरकार वाऱ्यावर सोडणार नाही असं आश्वासन निश्चितपणे तुम्ही देताय. मात्र सदाभाऊ खोत, तुम्हाला हे पटतंय का की शेतकऱ्याला सरकार पूर्णपणे दिलासा देत आहे? तुमच्या उस्मानाबादमधल्याच जिल्हाध्यक्षांनी एक पत्रक काढलं होतं, मात्र ते काही काळासाठी थांबवलं गेलं. मंत्र्यांना 4 तारखेला आम्ही काय उस्मानाबाद किंवा परिसरात फिरू देणार नाही ही भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिथल्या जिल्हा प्रमुखांनी घेतलेली होती, पण ती आता थोडीशी शिथिल झाली आहे. याच्यात तुमची भूमिका काय असणार आहे आता? गेली 4 वर्ष झालं सलग मराठवाडा दुष्काळानं होरपळून निघत आहे आणि त्यामुळं तिथल्या शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नैराश्य निर्माण झालेले आहे आणि ताणतणाव शेतकऱ्याच्या मनावरती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. एका बाजूला तिथला शेतकरी पिण्याच्या पाण्याला टंचाईला सामोरे जात आहे, पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणामध्ये खालवलेली आहे. दुसऱ्या बाजूला दुधाचे भाव पडलेले आहेत आणि मग घरात लेकरा बाळांचा शिक्षणाचाही ताणतणाव त्याच्या मनावरती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. एका बाजूला हाताला काम मिळणं दुर्पास्त झालेलं आहे. सगळे लोंढे आता गावाकडून शहराकडे चाललेले आहेत पोट भरण्यासाठी. मागं गावामध्ये म्हातारी कोतारी आणि 4 जनावराला घेऊन कशी तर तग धरून आहेत आणि अशा काळामध्ये शेतकऱ्यावरती आसमानी आणि सुलतानी संकट खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये ओढवलेलं आहे. जे काही त्यांनी इकडून तिकडून पाणी आणून टँकरच्या माध्यमातून असेल, स्वतः पदरमोड करून त्या ठिकाणी द्राक्षाच्या बागा जीवन ठेवल्या असतील, काही कांदा असेल आणि हे सगळे कांदा, द्राक्ष, गहू
बाजरी आज जवळजवळ त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे. फक्त एक चांगली गोष्ट की सरकारनं कालच तातडीनं बागायतीसाठी आणि जिरायतीसाठी काही रक्कम जाहीर केली आणि पंचनामे करण्याचे आदेश दिले. मी आज दिवसभर त्या ठिकाणचे आढावे घेतले तर पंचनाम्याच्या कामाला गती आलेली आहे. एकंदरीत आजच्या घडीला तरी सरकार जागेपणानं त्या ठिकाणी काम करत आहे, ग्रामीण पातळीवरती दिसून येत आहे. आणि त्यामुळं हा प्रश्न आता जसं हर्षवर्धन पाटील साहेब म्हणले की कुणी काय केलं याच्यापेक्षा की बदलत्या वातावरणामध्ये शेतकऱ्याला आपल्याला दिलासा द्यावा लागेल आणि शेतकऱ्याच्या समोरच्या समस्या काय आहेत हे आपल्याला जाणून घ्याव्या लागतील. आणि त्या दृष्टीनं मंत्री जे दुष्काळ तालुक्याच्या दौऱ्यावरती जात आहेत ही स्वागतार्ह गोष्ट आहे. कारण मी पाठीमागेही आपल्या डिबेटमध्ये मागणी केलेली होती की पालकमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जावं, शेतकऱ्याच्या घरामध्ये जावं, त्याला त्याची दुःख समजतील आणि प्रश्नाचा अवलोकन होईल आणि ते प्रश्न सोडवायला जास्त सोयीस्कर होईल. तर त्या दृष्टीनं काही सकारात्मक पाऊल टाकलेलं आहे, त्याची गती वाढवावी लागेल. कारण लोकांच्या मनामध्ये आज आत्मविश्वास संपलेला आहे, आत्मविश्वास लोकांनी हरवलेला आहे आणि त्यामुळं लोक खऱ्या अर्थानं त्यांना समजेना की नेमकं आता काय करावं, कशा पद्धतीनं या जीवनाचा गाडा चालवावा. अशा एका संकटामध्ये मानसिक तणावाखाली आज त्या सगळ्या मराठवाड्यातला शेतकरी आलेला आहे. त्या मानसिक तणावाकडे शेतकरी जगतोय, वाढतोय, मात्र त्याला दिलासा कसा मिळेल हाच खरा मुद्दा आहे. विजय जावंदिया, तुम्हाला काय वाटतं की जी सगळी आता अवकाळी पाऊस पडलेला आहे, गारपीट झालेली आहे, संत्रा पूर्णपणे आता आडवा झाला आहे, शेतातला गहू आडवा झाला आहे, जो चणा ज्याला आपण हरभरा म्हणतो, चणा म्हणतात विदर्भामध्ये, तो सगळा आता पूर्णपणे याचं नुकसान झालं आहे, याच्यातनं शेतकरी कसा उभा राहील तुम्हाला वाटतं? एकीकडे शेतकरी पूर्ण पिचून गेला आहे आणि त्यात जे काही आता पदरात पडेल अशा परिस्थितीत सगळं हातातलं पुन्हा एकदा त्याच्या हिरावून गेलेलं आहे. नाही, मला असं वाटतं की आत्ताचा अवकाळी पाऊस आणि गारपीट ही शेतकऱ्यांच्या शवपेटिकेवरचा आणखीन एक खेळ आहे. असे किती खेळ ठोकले जातील हे काही सांगता येत नाहीये. हर्षवर्धन पाटलांनी जे म्हटलं ते दीपक सावंतांनी मान्य केलं. मी या दोघांचे आभारी आहे. मला काय वाटतंय की नेहमी नैसर्गिक संकट येतं, सरकार मदतीची घोषणा करतं, ती मदत इतकी तोकडी असते की त्यांनी शेतकऱ्यांचं काहीही भलं होऊ शकत नाही. मला पहिले एक मुद्दा मांडायचा आहे की मदत देण्याची पद्धतीमध्ये बदल करायला पाहिजे. आणि आता ज्या देशामध्ये 7वं वेतन आयोग लागू होत आहे त्या 7व्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. दुसरा मुद्दा असा की कोणतेही सरकार असो ते 2 हेक्टरपर्यंत मदत जाहीर करतं. अल्पभूधारक आणि अति अल्पभूधारक अशी ती काही रचना आहे. 1 हेक्टर आणि 2 हेक्टर हे अल्पभूधारकाची व्याख्या एका जमान्यात ठीक होती हो, जेव्हा चपराशाचा पगार 80 रुपये 100 रुपये होता. आता 7व्या वेतन आयोगाचा कमीत कमी पगार 18,000 रुपये आहे. वार्षिक 2,16,000 रुपये होतो आणि वार्षिक 2,16,000 रुपयाचं निव्वळ उत्पन्न मिळण्याकरता किती एकर जमीन लागेल याची व्याख्या करण्याची गरज आहे. आणि तेवढ्या एकर जमिनीच्या मालकाला आता तो चपराशाच्या बरोबरीचा म्हणून त्याला आता अल्पभूधारक लहान शेतकरी म्हणायला पाहिजे. म्हणून मला वाटतं याच्यात बदल करण्याची गरज आहे. आणि मी जास्त वादात पडणार नाही. मी खरीपात काय झालं, मदत मिळाली नाही मी सांगणार नाही. पण आता या बजेटमध्ये बजेटच्या आधीपासून प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचे ढोल खूप वाजवले जातात आहेत. ती आता लागू झालेली नाहीये. पण रब्बी कर्जाचं असं म्हटलं जात आहे की त्याच्यात 1.5% प्रीमियम लागणार आहे. आणि रब्बीची कापणी झाल्यानंतर पीक शेतात पडलेलं असताना सुद्धा जर पाऊस झाला, गारपीट झाली आणि नुकसान झालं तर प्रत्येक शेताच्या नुकसान भरपाईचा आकडा काढला जाईल आणि ती नुकसान भरपाई प्रधानमंत्री फसल बीमा योजनेतून दिली जाईल. हे जर असेल तर चांगली गोष्ट आहे. कारण मग 1 हेक्टर आणि 2 हेक्टर असं काही येणार नाही. माझी महाराष्ट्र सरकारला आणि आरोग्य मंत्र्यांना विनंती आहे की जी आता औरंगाबादला बैठक होते आहे मंत्रिमंडळाची, त्याच्यामध्ये यावर्षी अशी घोषणा करा की प्रधानमंत्री फसल बीमा योजना जेव्हा लागू होईल तेव्हा लागू होईल. पण यावर्षी जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचे पंचनामे त्या फसल बीमा योजनेच्या तरतुदीप्रमाणे केले जातील आणि सगळ्यांनी विमा काढलेला असं समजून ते नुकसान त्या शेतकऱ्यांना दिलं जाईल. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो माझं स्वतःचं.
माझ्या स्वतःच्या शेतात गहू आहे, गेली 4 दिवस पाऊस पडतोय, गारपीट नाही, पण माझ्या शेताच्या गव्हाचा दर्जा कमी झालेला आहे, त्याच्यावरचं लष्टर, त्याच्यावरची चमक गेलेली आहे. 2000 रुपये क्विंटल जो गव्हाला मला भाव मिळणार होता तो आता मला 1400-1500 मिळणार नाही. मला एकरी सरासरी 10 क्विंटल जरी गहू पिकला तर माझे 5-6 हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे. मग प्रधानमंत्री फसल विमा योजनेतनं मला हे जे 6,000 रुपयाचं माझं नुकसान झालेलं आहे याची जर भरपाई आज महाराष्ट्र सरकारने दिली तर प्रधानमंत्री फसल विमा योजनेबद्दलचा विश्वास वाढेल, नरेंद्र मोदींच्या सरकारवरचा विश्वास वाढेल. आणि याची गरज याच्याकरता सुद्धा आहे की यांनी या बजेटमध्ये आश्वासन दिलेलं आहे की 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट करणार. मग माझा 2000 रुपये क्विंटलचा गहू मला 1500ला विकावा लागणार आहे, माझं उत्पन्न कमी होणार आहे. मग त्या दृष्टीने सुद्धा जर यांनी हे जाहीर केलं आणि ते इम्प्लिमेंट केलं तर मला असं वाटतं की मोदी सरकारला लोक 100 पैकी 100 मार्क देतील. नुसती चर्चा करून होणार नाही हो. बरोबर. तुम्हाला वास्तविकतेच्या आधारावर येऊन बोलावं लागणार आहे. आणि काँग्रेसला दोष देत तुमचा अर्धा काळ गेला हो सत्तेचा केंद्र सरकारच्या. 60 महिने द्या आम्हाला असं मोदी म्हणत होते, त्यातले 24 महिने संपत आलेले आहेत आणि नवीन काहीच करत नाहीये. तुम्ही आश्वासन दिलं 50% नफा जोडून भाव देऊ, त्याच्याबद्दल आता बोलत नाही. आता बोलतात 2022 मध्ये आम्ही तुमचं उत्पन्न दुप्पट करू. ते कसं करणार आहे हो? आसमानीशी सामना करावा लागतो, सुलतानीशी सामना करावा लागतो. बरोबर आहे. या दोन्ही बाजार संकटात विजय अनिश्चित जाऊन आहे. तुम्ही म्हणता तसं या दोन्ही जगाच्या संकटात बाजारात शेतकरी भाव नाही. अडकलाय. म्हणून तुम्हाला आसमानी भाव आणि देतो. सुलतानी या दोन्ही कसं संकटात होईल? अडकलाय. डॉक्टर दीपक सावंत जे मुद्दे विजय जावंत उपस्थित करतायत याला तुम्ही काय कशा पद्धतीने या मंत्रिमंडळ परिषदेमध्ये मांडणार आहात औरंगाबादला आणि सरकारकडनं ते मान्य करून घेऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा? हे बघा, ज्या काही केंद्राच्या योजना आहेत, ज्या केंद्राच्या योजना आता आपण जे सांगितली की फसल योजना जी आहे ती निश्चितपणे केंद्राने दिलेली योजना आहे आणि त्याचा समावेश झालेला आहे, त्यामुळे ती निश्चित लोकांपर्यंत पोहोचणार. महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत, येणाऱ्या भविष्य काळामध्ये जी काही मंत्री परिषद होईल किंवा कॅबिनेट बैठक होईल, याच्यामध्ये दर कॅबिनेट बैठकीला या सगळ्याचा आढावा घेतला जातो. लोकांपर्यंत मदत पोहोचते की नाही, लोकांना आपण जे काही देतोय ते शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचते की नाही याचा आढावा घेतला जातो. पाऊस कुठे जास्त पडला आहे किंवा कुठे पाण्याची टंचाई आहे, कुठे टँकर किती आहे, ह्या सगळ्याचा आढावा दर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला जातो. यापुढे देखील आम्ही याच्यावरती वजन ठेवू की अशा प्रकारच्या शेतकऱ्याला जर मदत मिळणार असेल तर ती मदत ही शेवटच्या घटकापर्यंत त्या शेतकऱ्याच्या बँकेच्या अकाउंटमध्ये आपण पोचवायचा प्रयत्न करू. आणि निश्चितपणे आजपर्यंत अशा प्रकारची कोणतीही तक्रार आलेली नाहीये की कोणालाही मदत मिळालेली नाहीये. जिथे जिथे ज्यांची अकाउंट्स आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीतमध्ये बोलायचं तर जवळजवळ आम्ही 88% लोकांना ही मदत पोचवलेली आहे आतापर्यंत जी काही मदत सरकारने घोषित केली. त्यामुळे आपण निश्चिंत राहा. जावंदिया साहेबांना मी सांगू इच्छितो की आपण निश्चिंत राहा. हे सरकार नुसतं आश्वासन देणारं नाहीये तर हे कृती करणारं सरकार आहे. सदाभाऊ, तुम्हाला काय म्हणायचं आहे? सरकारनं खरं बघितलं तर जावंत्या साहेब म्हणले त्या पद्धतीनं पावलं उचलणं गरजेचं आहे. कारण आता सावंत साहेब या ठिकाणी आहेत, ते पालकमंत्री आहेत हे जे धाराशिवाचे, उस्मानाबाद जिल्ह्याचे. तिथं छावणी चालकांनी आता इशारा दिलेला आहे की आम्ही 16 तारखेनंतर छावण्या बंद करत आहोत, की त्यांना पैसेच त्या ठिकाणी गेली 2-2 महिने झाले मिळालेले नाहीत आणि नुसती भरारी पथकं फिरत आहेत. म्हणजे एका बाजूला आपणही खाली काय चाललेलं आहे ते पाहावं लागेल, जावं लागेल, तिथल्या अडचणी समजावून घ्याव्या लागतील. कारण अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला परत शासकीय अधिकारी जाणीवपूर्वक अडचणीत आणत आहेत का याचीही आपल्याला काळजी घ्यावी लागेल. कारण आता शेतकऱ्याला आधार देणं अत्यंत गरजेचं आहे आणि जर तो आपण दिला नाही आणि शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांच्या भरोश्यावर जर सोडून दिलं तर निश्चितपणानं मग आत्महत्या वाढायला लागतील. कारण 2006 साली काँग्रेसच्या राजवटीमध्ये सगळ्यात आत्महत्याचा उच्चांक झालेला होता. त्यावेळी 2360 आत्महत्या झालेल्या होत्या आणि आता 2015 साली त्या 3280 झालेल्या आहेत.
म्हणजे हा आलेख वाढत निघालेला आहे. याचा अर्थ की राज्यकर्त्यांच्या वरचा जनतेचा विश्वास उडलेला आहे आणि तो विश्वास आपल्याला कुठंतरी संपादन करावा लागेल, विश्वास द्यावा लागेल आणि तो द्यायचा असेल तर त्यांना त्यांची भाषा काय आहे ती आपल्याला समजावून घ्यावी लागेल. आणि जर नुसतं आपण अहवाल येत आहे त्या अहवालाच्या आकडे मध्ये जर आपण पडलो तर आकड्याशी काही शेतकऱ्यांना किंवा सामान्य माणसाला काही देणं घेणं असत नाही. तिथं 50,000 कोटी काय 20,000 कोटी काय. आता मुळामध्ये आपल्याला कर्जाबाबतीत सुद्धा काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. नाही, पण आता तुम्ही फसल त्यांच्या हातून गेलेली मुद्दा आहे. तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला सदाभाऊ, तो चारा छावण्यांच्या संदर्भात, तो चारा छावण्याचं पत्र त्यात पालकमंत्री दीपक सावंत आहेत त्याच जिल्ह्यातलं आहे, भूम तालुक्याचं. त्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे दीपक सावंत साहेब तुम्ही जाणार आहात व्हिजिटला पहिल्याच दिवशी 4 तारखेला मुंबईतनं निघून जो दौरा निश्चित झाला त्याप्रमाणे. तर त्याच जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातल्या या लोकांनी हे पत्र लिहिलेलं आहे मुख्यमंत्र्यांसहित सगळ्यांना आणि त्यांनी अशी मागणी केली आहे की आम्हाला चारा छावण्या चालवण्याकरता ज्या काही गोष्टी द्यायला पाहिजेत त्याचा कुठलाही पाठपुरावा सरकार करत नाही. चारा छावण्याच्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून देत नाही, चारा देत नाही आणि ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्ही आहात त्या जिल्ह्यातल्या कलेक्टरने अहवाल सरकारकडे दिला होता की मे महिन्यापर्यंत पुरेल एवढा चारा आहे आणि तेच कलेक्टर सरकारकडे आता म्हणतात की काही प्रमाणात आहे मात्र काही थोडा लागेल. म्हणजे गफलत कुठतरी प्रशासकीय पातळीवर होती आहे आणि तेदा तिरपीट मात्र आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याची होती आहे हे स्पष्टपणे याच्यातनं दिसतंय. बोला सावंत साहेब. मी बोलू का आता? बोला बोला. मी सांगू इच्छितो की ज्यावेळी कलेक्टर साहेबांनी हे पत्र काढलं त्यानंतर ताबडतोब मी माननीय मुख्यमंत्री आणि खडसे साहेबांना भेटलो आणि हा आदेश कॅन्सल करायला लावला. आणि जर आपण भूममध्ये सर्वात जास्त चारा छावण्या आहेत, भूम आणि परांड्यामध्ये सर्वात जास्त चारा छावण्या आहेत कारण तिथे जनावरांची संख्या खूप मोठी आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये टोटल 7 लाख जनावर आहेत, त्यातली जवळजवळ 2 लाखाच्याहून अधिक जनावरं भूम आणि परांड्या तालुक्यामध्ये आहेत. आणि ही लक्षात घेता साधारणपणे आजपर्यंत 7 कोटी रुपये या चारा छावण्याच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत आणि साधारणपणे 22 कोटी अजूनही देणे बाकी आहे. ते येणाऱ्या भविष्य काळामध्ये ते देण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करतोय. टप्प्याटप्प्याने दिले जातील पण निश्चितपणे हे पैसे 22 कोटी रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जातील. पण प्रशासकीय गोंधळ का घातला जातोय सावंत साहेब? हा सगळा आकडेवारीतला प्रशासकीय गोंधळ का घातला जातोय? नाही, प्रशासकीय शेवटी NDRFचे काही नॉर्म्स आहेत. हर्षवर्धन पाटील साहेब माझ्याशी ॲग्री होतील की गेल्या ह्याच्यामध्ये ऑडिटचे काही पॅरा निघाले होते या चारा छावण्यांच्या बाबतीमध्ये आणि त्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे की कोणीही बोगस चारा छावणी करता नये. चारा छावणी आवश्यक असेल तर त्याला चारा छावणी दिलीच पाहिजे या मताचा मी आहे आणि त्याचे पैसे देखील दिले पाहिजे हे मी मानतो. जनावरांना पाणी उपलब्ध करून दिलं पाहिजे, जसं माणसांना पाणी उपलब्ध करून दिलं पाहिजे तसं जनावरांना देखील पाणी उपलब्ध करून दिलं पाहिजे. जनावरांना चारा उपलब्ध करून दिला पाहिजे. आज साधारणपणे मी त्याचबरोबर जनावरांच्या आरोग्याची काळजी देखील घेणं आवश्यक आहे. आज साधारणपणे कुठल्याही चारा छावणीमध्ये झालं नाही 93,000 जनावरांचं आपण वॅक्सिनेशन केलेलं आहे आणि त्याची रुटीन तपासणी करतोय आपण. कारण की जनावरांना फूट अँड माउथ जो रोग आहे तो या चारा छावण्यांमध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि तो प्रकर्षाने पसरतो. त्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ह्या सगळ्या काळजी घेत असताना काही प्रशासकीय बाबीमध्ये जर कुठल्याही प्रकारची जर दिरंगाई होत असेल तर ते आम्ही खपून घेत नाही. आम्ही ताबडतोब त्याच्यावरती इलाज करतो कारण आमच्यासाठी शेतकरी, जनावरं, पाणी, चारा हे महत्त्वाचं आहे. हे महत्त्वाचं आहे. आपल्यासोबत आता राज्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे आहेत फोन लाईनवरती. नाथाभाऊ, ज्या पद्धतीने आपण सगळे मुद्दे बघतोय, अवकाळी पाऊस झाला, काल तुम्ही मदत जाहीर केली, जर इथं एखादी व्यक्ती गेली तर 4 लाख रुपये आणि हेक्टरीप्रमाणे त्या पिकांच्या वर्गवारीनुसार तुम्ही मदत जाहीर केली, मात्र या सगळ्यातनं शेतकऱ्याला दिलासा कसा मिळेल? आता काही मंत्री सगळे जेवढे आहेत राज्यातले ते 4 तारखेला तुम्ही बीड, लातूर आणि उस्मानाबाद तिन्ही जिल्ह्यामध्ये जाणार आहात भेटीसाठी. एक आता जे आम्ही निर्णय घेतलेला आहे, एकतर पूर्वीपेक्षा जी मदत देत होतो त्याच्यामध्ये सानुग्रह अनुदानामध्ये जवळपास दुपटीपेक्षाही जास्तीची मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. यामध्ये ऑनलाईन हा रक्कम जी आहे ते आता ऑनलाईन प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे आता यामध्ये पैसे कुणाकडे जातील आणि वेळ लागेल अशी स्थिती नाहीये आणि पैसा यासाठी 100% आपण उपलब्ध करून दिलेला आहे. जसा लागेल तसा त्या ठिकाणी डिस्बर्स करण्याच्याही सूचना आपण दिलेल्या आहेत.
त्यामुळे आता आपल्याकडे काही पैसा मंजूर करावा आणि त्यांच्यापर्यंत पोहोचावा अशी स्थिती राहिलेली नाही. मागच्या 2013 आणि 14 या कालखंडामध्ये जी गारपीट झालेली आहे त्याचा पैसा अद्यापर्यंत दिला नव्हता. राज्यभरामध्ये साधारणतः 850 कोटी रुपयाच्या स्वरूपाचं देणं बाकी आहे. तेही देण्याच्या संदर्भामध्ये 4 दिवसापूर्वी आम्ही निर्णय घेऊन तोही पैसा आता 8 जिल्ह्यांमध्ये आणि उरलेल्या काही 2 जिल्ह्यांमध्ये देण्याचा हे निर्णय घेऊन त्याचे आदेशही निर्गमित केलेले आहे. कोणत्याही स्थितीत पंचनामे झाल्यानंतर 3 दिवसाच्या आत त्याच्या खात्यावर पैसे जमा झाले पाहिजे अशा स्टँडिंग इन्स्ट्रक्शन दिलेल्या. आणि आताच आजपासून मी माहिती घेतली कारण की बऱ्यापैकी या संदर्भातले पंचनाम्याचा वेग आलेला आहे. पंचनाम्याला शेवटी असं आहे की अजून आजही खानदेशमध्ये आज सकाळी गारपीट झाली. म्हणजे जोपर्यंत ज्याच्या त्याचं गारपीट होईल, वादळ होईल, त्या ठिकाणी तातडीने पंचनामे करावे. पण जास्तीत जास्त फार झालं तर 8 दिवसाच्या आत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पैसा जमा झाला पाहिजे अशा सूचना आपण दिलेल्या आहेत. पण नाथाभाऊ, ज्या पद्धतीने आपण बघतो हे सगळं नुकसान झालेलं आहे, पण या नुकसानीमध्ये मगाशी एक मुद्दा चारा छावण्यांचा पण समोर आलेला होता. तर उस्मानाबाद जिल्ह्यातला जे समोर मुद्दा येतोय त्याच्यातला प्रश्न म्हणजे तिथले चारा छावणी चालक जे म्हणतायत, शासनमान्य चारा छावणी चालक, की ज्या अनुदान शासनाचं वाढीव अनुदान किंवा ज्या जाटक अटी आहेत यालाच सगळं कंटाळून ते म्हणतात आम्हाला चारा छावण्या चालवायच्याच नाही आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जिल्हाधिकाऱ्यांनी जो अहवाल दिला होता की 3-4 महिने पुरेल इतका पुरेसा चारा या जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे, आज त्याच जिल्हाधिकाऱ्यांकडनं मागणी अशी होती की थोडा चारा आहे मात्र अजून काही चाऱ्याची आम्हाला गरज आहे. म्हणजे हे काय नेमकी गफलत आहे? म्हणजे आपण समोर काय आकडेवारी मांडतोय, मंत्रालयापर्यंत, ज्येष्ठ मंत्र्यांपर्यंत काय पोहोचवतोय, हे प्रशासकीय गोंधळ कधी संपणार सगळं? प्रशासकीय गोंधळ नाहीत. जी माहिती कलेक्टरने कळवली त्याच्यावर आजही जिल्हाधिकारी ठाम आहे. फक्त एवढंच आहे की त्यांचं म्हणणं होतं की हा चाऱ्याचा उपयोग जो आहे तो आपल्याला उशिराही करता येईल. शेवटी चारा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आहे आणि ज्या त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे तो त्या ठिकाणी स्वतःसाठी वापरू शकतो. आता आपण या संदर्भातल्या चारा छावण्या बंद करण्याचा जो निर्णय आहे, अनाधिकृत चारा छावण्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्या ठिकाणी चारा छावण्यांचा जो मागे गोंधळ झाला त्या गोंधळापासून काही आदेशामध्ये आपण फेरबदल करून याच्यामध्ये तो गोंधळ होऊ नये किंवा कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ नये यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत. जर त्या अडचणीच्या ठरत असतील तर ते आपल्याला मागे सुद्धा घेता येतील. परंतु मागचा अनुभव अत्यंत कटू आहे आणि परत तसं झालं तर आता हेतू प्रामाणिक आहे की ते शेवटी जनावरांना चारा मिळाला पाहिजे, शेतकऱ्याला दिलासा मिळाला पाहिजे. पण त्याचा लाभ घेणारी मंडळी मोठ्या प्रमाणावर तयार झाली होती मधल्या काळात. त्यांच्या हातामध्ये या चारा छावण्या किंवा पाण्याचे टँकर जाऊ नये हा सरकारचा प्रामाणिक हेतू आहे. नाहीतर कोणत्याही स्थितीमध्ये पैशाची कमी नाही आहे, साधनांची त्या ठिकाणी कमी नाही आहे आणि याचाच आढावा घेण्यासाठी मी परवा जातो होतो. तर ते कुणीही सूचना केली तर त्या सूचनेचा आदर करून आम्ही दुरुस्ती करू शकू. एक शेवटचे 2 प्रश्न नाथाभाऊ तुम्हाला विचारतो. एक म्हणजे त्यातला आता ज्या प्रकारे हे सारखं अवकाळी पावसाचा फटका असेल, दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याचा प्रश्न असेल किंवा गारपिटीचा मुद्दा असेल, याच्यात शेतकरी प्रचंड पिचून गेलेला दिसतोय. त्यामुळे कुठतरी निसर्गाच्या भरवशावर आपण जगायचं किती दिवस, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात किंवा तरुण शेतकरी जे निर्माण होत आहेत त्यांच्या मनामध्ये आहेत. त्यामुळे शेतीकडे जाताना या शेतकऱ्याला स्वयंपूर्ण कसं करायचं, निसर्गाच्या भरवशावर राहायचं की शेती वेगळ्या पद्धतीने करून आपण स्वयंपूर्ण व्हायचं, यासाठी शासन काय प्रयत्न करेल? नाही, एक हे बघा, वादळ किंवा गारपीट ही तर आता आमच्या हातामधली बाब नाहीये. सर्व जगभरामध्ये अशा स्वरूपाची स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे ग्लोबल एन्व्हायरमेंट चेंज म्हणजे जे चेंजेस आहे त्याचा फटका सगळ्या जगभरामध्ये बसतो आहे. आता यामध्ये एक आहे की वादळ गारपिटीच्या संदर्भामध्ये नियंत्रणांना आपल्या हातात नसलं तरी त्याचं नुकसान झालेल्या शेतकऱ्याला उठून उभं करणं हे सरकारची जबाबदारीच आहे. त्या दृष्टिकोनातून आता आम्ही पाहिलंय 1 लाख रुपये मैताच्या वारसाला देत होता, आम्ही 4 लाख केले. जनावरांना पूर्वी जे 5,000 रुपये दिले ते आपण 30,000 रुपये द्यायला लागलेलं आहे. म्हणजे अशा स्वरूपाची मदत, त्याला आर्थिक जर भरीव मदत दिली तर थोडा फार तरी तो उभा राहू शकेल. शाश्वत शेतीसाठी जे आता नरेंद्रजी मोदींनी जाहीर केलं त्यामध्ये त्यांचा हेतू एकच आहे की कृषी सिंचनामध्ये वाढ झाल्याशिवाय शेतीच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार नाही. मग कृषी सिंचनासाठी यावेळेस त्यांनी भरीव तरतूद केली आणि राज्य सरकारलाही तशा स्वरूपाच्या तरतुदी येणाऱ्या बजेटमध्ये कराव्या अशाही सूचना केलेल्या आहेत. एकंदरीत हा एका वर्षामध्ये सुटणारा प्रश्न नाही, दीर्घकालीन उपाययोजना याच्यात कराव्या लागतील. त्या दृष्टिकोनातून आता सरकार पावलं उचलत आहे. एक शेवटचा नाथाभाऊ प्रश्न,
की वारंवार सगळ्या अधिकाऱ्यांचे वेगवेगळ्या पथकाचे दौरे या सगळ्या भागात होत आहेत शेतकऱ्यांना समजून घेण्यासाठी. आता सगळे मंत्री तुम्ही जाताय, पण शेतकरी इतका संतापलेला आहे, त्या रोषाला सामोरं कसं जाणार? आणि जी 4 तारखेला किंवा पुढे औरंगाबादला तुमची जी मंत्रिमंडळ परिषद होती आहे, याच्यात प्रामुख्याने काय मुद्दे असतील या शेतकऱ्यांसाठीचे? शेतकरी संतापलेला आहे. त्याचा संताप सरकारपेक्षाही निसर्गावर अधिक आहे. निसर्गाचे आमच्या हातामध्ये नाही आहे. माझं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना जे काही एवढ्या सवलती आम्ही द्यायचा प्रयत्न केलेला आहे, मला वाटतं की 1.5 वर्षामधले जर गैर सरकारचे पाहिले तर मोठ्या प्रमाणात आम्ही शेवटी शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे. शेवटी कितीही मदत केली तरी ते कमी पडणार आहे, अशी शेतकऱ्याची आजची स्थिती आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणी त्याला मदत करणं, त्या ठिकाणी त्याला उठून उभं करणं, त्याच्यामधलं नैराश्य दूर करणं, त्या दृष्टिकोनातून सामूहिक प्रयत्नाची गरज आहे. आणि सरकारकडूनच सगळं होईल अशा स्वरूपाचं जरी नसलं तरी सरकारची जबाबदारी सरकारला टाळता येणार नाही. बरोबर. आणि त्या दृष्टिकोनात आम्ही पावलं उचलतोच आहे. धन्यवाद नाथाभाऊ, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात आणि फोनवरून या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. बाकी पाहुण्यांशी पण आपल्याला बोलायचं आहे. ब्रेकची वेळ झाली, छोटासा ब्रेक घेऊन परत येऊ आणि उरलेल्या 2 मुद्द्यावर चर्चा. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. या चर्चेची सुरुवात पाटील साहेब तुमच्यापासून करायची आहे. जे मुद्दे मगाशी कृषी मंत्र्यांनी मांडले आपल्यासमोर किंवा या चर्चेआधी देखील आपण काही घेतले होते, जो दुसरा मुद्दा आपला चर्चेचा आहे तो म्हणजे शेतीला स्वयंपूर्ण करण्यासाठी, शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी निसर्गाच्या भरोश्यावर न राहता आपण काय पावलं उचलायला पाहिजे? म्हणजे ही सगळी संकटं गेल्या काही काळापासून आपण पाहत असताना, म्हणजे तुमचं सरकार असताना असेल किंवा ते सरकार कोणाचंही असो, यांचंही असो, येणारी संकटं ही सारखी आहेत. त्यामुळे त्याला सामना तर करावाच लागणार आहे, पण शेतकऱ्याला स्वयंपूर्ण कसं करायचं? नाही, ते पहिल्या प्रश्नामध्ये खरं म्हणजे मला कृषी मंत्र्यांना विचारायचं होतं, परंतु कृषी मंत्री मला वाटतं फोनवरती होते. हां, तो जो GR जो काढलेला आहे गव्हर्नमेंटने, ते पूर्वीच्या GR मध्ये 8 सवलती होत्या, त्याच्यातल्या 3 सवलती त्यांनी कमी केलेल्या आहेत. आणि मला वाटतं मंत्री महोदय आता दीपक सावंत इथं उपस्थित आहेत. सहकारी कर्जांचं रूपांतर, शेतीसाठी निगडीत कर्जांच्या वसुलीला स्थगिती आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषामध्ये शिथिलता आणणे, हे आमचे 3 निकष होते त्या 8 सवलतीमधले. तर त्यांनी फक्त हे 3 सवलती त्यांनी विड्रॉ केलेले आहेत, हे त्यांच्या परिपत्रकामध्ये आहे. आता मला असं वाटतं की पूर्वी जे आदेश काढले होते आपण, ते खरं म्हणजे मंत्री महोदयांनी निर्गमित करावेत. हा एक पहिला मुद्दा या ठिकाणी आहे. दुसरा, आता वारंवार मुख्यमंत्री किंवा मंत्री महोदय सांगतात की शेतकऱ्यांच्या करता आम्ही तिजोरी खाली करू वेळ प्रसंग पडली तरी. आता तिजोरीत काय आहे मला माहीत नाही, परंतु जे काय असेल तिजोरीमध्ये ते किमान 861 कोटी रुपये तरी ताबडतोब तुम्ही दिले पाहिजे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की काल जे बजेट मांडलं गेलं, थोडा विषय एक आर्ग्युमेंट फक्त घेतो मी आपला, की 35,000 कोटी रुपये शेती करता बजेट दिलं असं आपण 2 दिवसापासून सगळ्या वर्तमानपत्रात TV मध्ये आपण पाहतोय. पण मला आज जी माहिती मिळाली तर त्या 35,000 कोटी हे शेतीसाठी तरतूद नाही आहे. त्याच्यातले 15,000 कोटी रुपये हे इंटरेस्ट सबवेन्शन करतायत आणि ते एकत्र दाखवलेत. खरं म्हणजे हे 15,000 कोटी रुपये हे फायनान्सच्या हेडखाली दाखवायला पाहिजे होते केंद्र सरकारच्या बजेटमध्ये, पण त्यांनी आता हे 15,000 कोटी रुपये आणि 20,000 कोटी असे 35,000 कोटी त्यांनी एकत्र दाखवलेले आहेत. त्यामुळं कृषी करता फक्त 20,000 कोटी रुपयाची तरतूद आहे हे कालच्या बजेटमध्ये केंद्राच्या. पण गेले 2 दिवस झाले आम्ही पाहतोय, मला वाटतं ही दिशाभूल होती लोकांची. हे 15,000 कोटी रुपये इंटरेस्ट सबवेन्शन करतायत. डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना किंवा ती जी योजना केंद्र सरकारने केलेले 6% पीक कर्जाचं व्याज सवलत देण्याच्या बाबतीमध्ये, ते त्यासाठी हे 15,000 कोटी आहेत. ते क्लब करून सांगतात 35,000 कोटी. हा एक मुद्दा मला इथं क्लिअर करायचा होता. याचं स्पष्टीकरण मंत्री महोदयांनी द्यावं. आणि एकच ह्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही ही रक्कम किती शेतकऱ्याला मदत म्हणून देणार आहे, मला वाटतं आज आपण जाहीर करा. कारण तुमच्याकडे पैशाची कमतरता नाहीये, तुम्ही तिजोरी संपूर्ण खाली करायला निघालेला, तर मला वाटतं आज आमचा शेतकरी अडचणी सापडेल त्याला ही मदत करावी. हे 3 मुद्दे होते. आता दुसरा प्रश्न जो आपण उपस्थित केला की ही हवामान खात्याचा जो बदल होतोय सातत्यानं, आणि खरंच आज कुठेतरी आपल्याला भविष्य काळामध्ये एक लॉंग टर्म पॉलिसी घ्यावी लागणार आहे की पीक पद्धतीमध्ये आपल्याला बदल करावे लागतील. आता मला असं वाटतं हा थोडासा धाडसी प्रयोग होईल, परंतु क्रॉपिंग पॅटर्नमध्ये आता बदल करावे लागतील. सदाभाऊ खोते मगाशी म्हणाले
परंतु ते जरा सॉफ्टली बोलतात आता. आमचं सरकार असताना ते फार ॲग्रेसिव्हली बोलायचे, पण आता ते सॉफ्टली बोलतात. कदाचित ते सरकारचे सहयोगी पक्ष असल्यामुळे थोडंसं आता त्यांनी पत्र दिलं, पुन्हा त्यांनी पत्र विड्रॉ केलं, पालकमंत्र्यांना येऊन देणार नाही वगैरे वगैरे. आता माझ्याकडे सहकार खातं असताना आमचे अनेक वेळा असे वादविवाद व्हायचे. ठीक आहे, लोकशाही आहे, आपापली भूमिका मांडली पाहिजेत. पण एक मुद्दा मात्र निश्चित आहे की आज खरंच शेतकरी या सरकारवरती नाराज आहे. डॉक्टर दीपक सावंत, आपण अतिशय उत्तम काम करणारे मंत्री आहेत, आमचे मित्र आहात तुम्ही. माझी तुम्हाला एक विनंती आहे शेतकऱ्यांच्या करता म्हणून, आता विस्तारानं बोलण्याची संदर्भातली भूमिका आता आपण सर्वजण बंद करा. आता आम्हाला ॲक्शन पाहिजे. तुम्हाला एवढं मोठं मॅन्डेट दिलेलं आहे. यापूर्वी 60 वर्ष काहीच झालं नाही या देशामध्ये, काहीच केलं नाही काँग्रेसनी. हे असं किती दिवस आपण म्हणणार आहे? मला असं वाटतं की आता तुम्ही ॲक्शन प्लॅन घेऊन या संदर्भातलं धोरण घ्या. आता क्रॉपिंग पॅटर्नबद्दल आपण काय करणार, हवामान खात्याच्या संदर्भातले काही नवीन डिव्हायसेस आता आलेले आहेत. वास्तविक पाहता आपल्याला अगोदर मेसेज येतात, ते करण्याच्या दृष्टिकोनातून आता ही सर्वांकषाची पीक विमा योजना जी प्राईम मिनिस्टरनी घोषित केलेली आहे, ही मी तुम्हाला सांगतो ही फेल्युअर ठरणार आहे. कारण उंबरठा उत्पन्न हा बेसच नाही आहे, ते सर्कलच्या बेसवरती आहे. समजा एका सर्कलमध्ये जर 25 गावं असतील तर त्या 25 गावाच्या सरासरीचा क्रॉप कटिंग पॅटर्न लक्षात घेऊन मग ते इन्शुरन्स नुकसान भरपाई देणार. त्यामुळे मला वाटतं हे प्रॅक्टिकली हे फील्डवरती होणं अशक्य आहे. आणि म्हणून मला वाटतं की आता हवामान खात्याचे होणारे बदल, निसर्गाचे होणारे बदल, सातत्यानं फेब्रुवारी मार्चमध्ये होणारी गारपीट, अवकाळी पाऊस, याबद्दल मला वाटतं कुठेतरी आता धोरणात्मक निर्णय, हे ॲडव्हान्स सरकार आहे असं म्हणतात, तर ह्या सरकारने यामध्ये आता पुढाकार घ्यावा आणि आमच्या शेतकऱ्याला पहिल्यांदा मदत कशी मिळेल, मदत ही वेळेवर झाली पाहिजे. सगळं नुकसान होऊन झाल्यानंतर त्या मदतीचा काय उपयोग आहे? जर तुम्ही 2-2 वर्षाची मदत अजूनपर्यंत देणार नसाल तर ही आत्ता पडलेल्या गारा आणि अवकाळी पावसाची मदत ही काय 2022ला देणार का आपण, ज्यावेळेस उत्पन्न शेतकऱ्याचं दुप्पट करायचं आपल्याला? मला असं वाटतं की ही वेळेवरती मदत तर ती मदत आहे, काय म्हणाल वेळेवरच दीपक नाही सावंत? मिळाली तर ती कशाची मदत आहे? दीपक सावंत काय म्हणाल? नाही, माझे मित्र हर्षवर्धन पाटील साहेबांनी जे काही सांगितलं त्याच्यामध्ये मी त्यांना एकच सांगेन की तुमचा शेतकरी की आमचा शेतकरी, शेतकरी आपला आहे. तुमचा तसा आहे तसा तो आमचा देखील आहे. त्यामुळे शेतकरी आपला म्हटलं तर जास्त संयुक्तिक ठरेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण सांगितलं की आपण 3 गोष्टी त्या GR मधला त्या आपण केलेल्या होत्या त्या डिलीट केल्या. असं काही झालेलं नाही आहे. निश्चितपणे शेतकऱ्यांच्यासाठी जे काही आवश्यक आहे त्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा देखील करणं अपेक्षित असेल तर त्या करण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि आम्ही कोणत्याही प्रकारचा त्यामध्ये इगो करणार नाही की हे आम्ही परिपत्रक इश्यू केलं आहे ते आम्ही कसं बदलायचं. अशा प्रकारचे जे काही शेतकऱ्याच्या हिताचं असेल मंत्री महोदय, हे परिपत्रक माझ्याकडे आहे. एक मिनिट मंत्री महोदय, हे परिपत्रक माझ्याकडे आहे. 2015-16च्या खरीप हंगामातील 50 पैसेपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांमध्ये या 3 सवलती वगळण्यात आलेल्या आहेत. सहकारी कर्जाचं रूपांतर, शेतीशी निगडीत कर्जाचे वसुली स्थगिती करणं आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषामध्ये शिथिलता आणण्या, हे 3 बाबी हे आपण वगळलेले आहेत. आणि फक्त 5च गोष्टी, जमिनीत महसुली सूट, कृषी पंपांना चालू कनेक्शनसाठी 33.5% सूट, शालेय महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या परीक्षेमध्ये माफी, आवश्यक तिथे पिण्याच्या पाण्याच्यासाठी टँकर आणि दुष्काळ परिस्थिती जाहीर केलेल्या गावामध्ये शेतकऱ्यांना पंपाची वीज जोडणी खंडित न करणे, हे 5 आणि हे 3 अशा 8 सवलती होत्या पूर्वीच्या GR मध्ये. आता ह्याच्यातल्या 3 वगळलेल्या आहेत. माझी आपल्याला एकच विनंती अशी आहे की आपण आता सगळी तिजोरीच खाली करायला निघालेलं आहे. किमान जे पहिलं आहे, राज्यकर्ते बदलतात, प्रशासन तेच आहे ना. मला आपल्याला एक सांगायचं आहे की तुम्ही पालकमंत्री आहे, तुमच्या जिल्ह्याचा कलेक्टर हा तुमच्या परस्पर शासनाला रिपोर्ट पाठवतो कसा? आज बऱ्याच जिल्ह्यामध्ये कलेक्टर पालकमंत्र्याचं ऐकत नाहीत, कलेक्टर किंवा तिथलं प्रशासन ऐकत नाही. काय चाललंय? कुठंतरी प्रशासन तर पहिल्यांदा तुम्ही सरळ करा ना. कलेक्टर ऐकत नाही, कारण कलेक्टर ऐकत अडचणीच्या- नाही अशी गोष्ट नाहीये. कलेक्टर हा कलेक्टरच असतो आणि पालकमंत्र्यांच्या थ्रूच पाठवतो. पण त्याला नाही आपला काहीतरी गैरसमज तुम्हीच होतो. म्हणाला की असं त्या कुठल्याही प्रकारे काही कलेक्टरने झालेलं नाहीये. नाही, त्याला नाही, तुम्हाला असं जास्त कुठल्याही माहिती, प्रकारे कारण आता तुम्ही तिथं पालकमंत्री आहात. पाटील साहेब उत्तर देऊ द्या त्यांना. बोला दीपक सावंत.
अशा प्रकारचं कोणत्याही गोष्टी झाल्या नाही. आमची कलेक्टरांशी रोज चर्चा होते. आज काय केलं, सकाळी काय केलं, संध्याकाळी काय केलं, ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा होते. त्यामुळे कलेक्टर आमच्या अपरोक्ष काही करतात असं म्हणणं चुकीचं आहे. आम्ही संपूर्णपणे त्या कलेक्टरांवरती अंकुश ठेवून आहोत आणि म्हणूनच या चारा छावण्यांच्या बाबतीमध्ये देखील हा निर्णय आपण जो काही घेतला होता त्या निर्णयाला राज्य शासनाने काही काळापुरती आणि अशा प्रकारचं जर पुढच्या काळामध्ये जरी गरज पडली तरी कलेक्टरांवरती आम्ही अंकुश ठेवू, एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगतो. आता तुमच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये मी सांगतो की आपण MREGSच्या कामांच्या बाबतीमध्ये रोजगार हमीच्या कामाच्या विषयी बोललात, तर हे निकष शिथिल करण्याविषयी आमचा विचार झालेलाच आहे आणि तसे निकष आपण जर प्रॅक्टिकली गाव पातळीवरती जाऊन पाहिलात, मला वाटते सदाभाऊ खोत इथे आहेत, माननीय शेतकऱ्यांचे नेते आहेत तर त्यांनी देखील जरी माहिती घेतली तर अशा प्रकारच्या MREGSच्या कामामध्ये कुठल्याही प्रकारचं कसोशीनीय नियम न पाळावे, म्हणजे त्याच्यामध्ये शिथिलता आणावी अशा प्रकारचे आदेश गेलेले आहेत आणि अशी बरीच कामं आता सुरू झालेली आहेत. लोकांना कामं मिळत आहेत आणि लोक शेल्फवर. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा दीपक सावंत की मदत किती वेगात मिळणार, शेतकऱ्यांना मदत किती वेळेमध्ये आणि वेगात जाऊन पोहोचणार. हे बघा, आजपर्यंत माझ्या जिल्ह्याबाबतीत बोलायचं झालं तर जवळजवळ जी काही मदत आजपर्यंत अपेक्षित होती ती जवळजवळ 88% शेतकऱ्यांच्या खात्यावरती ती जमा झालेली आहे. आता जी गारपेटीची मदत आहे, आणखीन जो काही अवकाळी पाऊस झाला त्याची मदत देखील आता माननीय खडसे साहेबांनी जसं सांगितलं तसं येणाऱ्या 8 दिवसात 10 दिवसामध्ये ती मदत दिली जातील. तसंच येणाऱ्या भविष्य काळामध्ये टप्प्याटप्प्याने चारा छावण्यांचे देखील पैसे दिले जातील. चारा छावण्याचे देखील पैसे दिले जातील. तुम्ही फक्त उस्मानाबाद जिल्ह्यापुरतं दीपक सावंत मांडताय आणि बाकीचं काही उगाच वादाला कारण नको म्हणून त्याला हात लावत नाही आहेत. हे अत्यंत सोयीस्करपणे दोन्ही पक्षाचे नेते सांभाळताना दिसत आहेत. हर्षवर्धन पाटील तिकडे हसतायत, पण सदाभाऊ खोत हेच चित्र आहे का? याचा विचार घटक पक्षांचाही घेतला जात नाही विचारात. निर्णय वेगवेगळे होतात, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे वाहत आहेत, मात्र करावं काय हे कोणाला सुचत नाही आहे सध्या. मी आता अशा संकटाच्या काळामध्ये पहिल्यांदा हर्षवर्धन पाटील साहेब म्हणले त्या पद्धतीनं की रोजगार हमीचे जे निकष आहेत ते थोडे नाही बऱ्याच अंश आपल्याला शिथिल करावे लागतील. शेवटी सरकार हे जनतेसाठी असतं आणि रोजगार हमीच्या माध्यमातूनच मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण सुविधासाठी आपण सध्या पैसा उपलब्ध करू शकतो आणि त्या पैशाचा वापर जर चांगल्या पद्धतीनं आपण पाणंद रस्ते असतील, शेततळे असतील, विहिरी असतील याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण केला तर मी मागेही एक वेळा म्हटलेलं होतं की तुम्ही ते काम कसं झालं याच्यापेक्षा ते काम झालं का ह्याला महत्त्व द्या. ते काम कुणी केलं, कसं केलं ह्याच्यामध्ये जर आपण फिरत राहिलो तर त्यातून आउटपुट काही निघणार नाही. पहिल्यांदा सरकारनं एक करायला पाहिजे आता की मदत काय देणार आहे त्याची त्या पिकावाईज जाहीर केलेली आहे, पण ती परत एकदा लोकांना समजावून सांगून जाहीर करावी. कधी देणार आहे, मगाशी खडसे साहेब म्हणले की पंचनामे झाले की 3 दिवसात देतो, ते लवकर कशी मिळेल त्याच्याकडे पाहावं. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की मगाशी विषय चर्चेला आला की आता ग्लोबल वॉर्मिंगचा हवामानावरती मोठा परिणाम झालेला आहे. आता बदलत्या हवामानामध्ये शेती सुद्धा बदलत्या पद्धतीनं करावी लागेल आणि हे करायचं असेल तर मग काय करायला पाहिजे, मग आपल्याला नवं तंत्रज्ञान शेतीमध्ये आणावं लागेल, नवं बियाणं आपल्याला शेतीमध्ये आणावं लागेल या हवामानाशी तोंड देणारं. पण त्या दृष्टीनं आपण फारसा काही आतापर्यंत प्रयत्न केला नाही किंवा आपल्या कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून त्या पद्धतीचा प्रयत्नही झाला नाही. जर परदेशामध्ये इस्रायलला एका टमाट्याच्या झाडाला 1 किलोचा टमाटा जर लागत असेल तर ते बियाणं आम्ही का आणायचं नाही. परदेशामध्ये संत्र्यामध्ये बियाच नसतात, त्या संत्रा जास्त काळ टिकतो, मग ते संत्र्याच्या नवं वाण आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर आणणार का नाही आणणार, हा एक आपल्याला विषय हातामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घ्यावा लागेल. आज कृषी खात्याची अवस्था असून घोटाळा नसून खोळंबा अशा पद्धतीचा झालेला आहे. कृषी खातं खरंच आपल्याला मजबूत करावं लागेल. आज कृषी खात्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये स्टाफ नाही आणि छोट्याच्या स्टाफवरती एवढा मोठा शेतीचा डॉलर आपण घेऊन निघालेलो आहे. त्या ठिकाणी काही शाळांमध्ये शेतकऱ्यांना बोलवलं जात नाही, प्रशिक्षण शिबिर शेतकऱ्याचे होत नाही, नवं बियाणं नवं तंत्रज्ञान काय आलंय याची कुठं फारशी प्रात्यक्षिक होत नाही. एक शेतकरी नेता म्हणून मी सांगतोय, कारण माझा शेतीशी अगदी जवळून संबंध आहे. हेही आपल्याला हातामध्ये काम घ्यावं लागेल. आणि दुसरं, आता शेतकऱ्याला या अडचणीतून जर सोडवायचं असेल
तर पहिल्यांदा कर्जाला स्थगितीच द्यावी लागेल. ते माफ करायचं का त्याचा हप्ता वाढवायचा हा नंतर विचार करू, परंतु आता त्याला कुठेतरी त्याचा भार आपण हलका केला पाहिजे. अगदी राजेंद्रजी, मी विदर्भामध्ये 4 दिवसामध्ये होतो, संत्रा शेतकऱ्यांनी खरोखर बांधावर टाकून दिलेला होता. कांद्याचे तर भाव एवढे पडलेले आहेत. मी एका अकोले जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्याकडे गेलो, तिने कांदाच काढला नाही, तसाच कांदा वावरामध्ये सोडून दिला, तो सडला. मग आपण याही बाबतीमध्ये शेतकऱ्याला आपण अधिक पिकवायला सांगतोय, आपण भावाची हमी कोण देणार, ती आपल्याला भविष्य काळामध्ये द्यावी लागेल. आणि मग शेतकऱ्याच्या तरुण मुलाला शेतीमध्ये नवनवे प्रयोग करायला आपल्याला चालना द्यावी लागेल, त्याला कर्जाची उपलब्धता करून द्यावी लागेल, त्याला प्रक्रिया उद्योगामध्ये आपल्याला आणावं लागेल. आणि तरच या बदलत्या हवामानामध्ये माझा शेतकरी टिकू शकतो, अन्यथा टिकू शकत नाही. अगदी खरं आहे. शेवटी विजय जावंदे साहेब, तुम्हाला विचारायचं आहे की जसा हा मुद्दा समोर आला की बदलत्या हवामानाचा सामना करत असताना हवा लहरी आहे, पाऊस पण लहरीपणाने पडतोय, त्याचा काळ निश्चित जो यापूर्वी असायचा तो आता राहिलेला नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष जाणवत असताना शेतीला स्वयंपूर्ण करण्याकरता शेतकऱ्याला सक्षम कसं बनवलं पाहिजे? नाही, आता मी खडसे साहेबांना ऐकत होतो हा. आणि खडसे साहेब असं म्हणत होते की प्रधानमंत्र्यांची इच्छा सिंचन वाढवण्याची आहे, त्याच्यामुळे ते प्रधानमंत्री सिंचन योजनेवर भर देतात आहेत आणि त्याच्यात राज्य सरकार सुद्धा सहयोग करेल. अरुण जेटली साहेबांनी स्वतः कबूल केलं की 54% जमीन कोरडवाहू आहे. किती सिंचन केलं तर एका वर्षात 5% 60% जमीन सिंचनाखाली येईल. उरलेले 50% जे कोरडवाहू राहणार आहेत त्यांना काय वाऱ्यावर सोडणार का? हर्षवर्धन पाटील साहेब इथे बसलेले आहेत, ते मंत्री असताना मी त्यांना आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांना म्हटलं होतं की विदर्भाच्या शेतकऱ्याला किती दिवस तुम्ही आळशी आळशी म्हणणार, असं करा, ऊसाची सबसिडी काढून टाका. मग मला भांडण नाही लावायचं ऊस आणि कापूस आणि कोरडवाहू आणि पश्चिम महाराष्ट्र, पण ऊसाची सबसिडी काढून टाका. म्हटलं विदर्भाच्या शेतकऱ्यांकडनं मी लिहून देतो आणि सावंत साहेबांना सांगतो की देवेंद्र फडणवीसांच्या समोर लिहून देतो की आम्ही मग एक पैसाही मागणार नाही विदर्भाचा शेतकरी. दुर्दैव काय आहे की आम्ही चर्चा करताना खूप चर्चा करतो, हो फार छान बोलले रे खडसे साहेब, पण कोरडवाहू शेतकऱ्यांचा मुद्दा हा या हवामानाच्या अनिश्चिततेमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या शेतकऱ्याला निसर्गाशी भांडावं लागतं, बाजाराच्या अनिश्चिततेशी भांडावं लागतं, एका पिकावर जगावं लागतं, शिक्षणाचा खर्च वाढतोय, स्वास्थ्याचा खर्च वाढतोय, हे कोणीच लक्षात घेत नाही. हर्षवर्धन पाटलांनी फार चांगला मुद्दा उपस्थित केला, पण तो त्यांच्या सरकारने सुद्धा तसाच राबवला होता पीक विमा योजनेचा. आमच्या इथे ब्लॉक स्तरावरच पीक विमा योजना आहे आणि प्रधानमंत्री फसल विमा योजना, त्याच्यामध्ये प्रीमियम कमी होणार आहे पण ती ब्लॉक स्तरावरच राहणार आहे. उंबरठा उत्पन्न ब्लॉक स्तरावरचं 100 गावांचं राहणार आहे. सावंत साहेबांना माझी विनंती आहे की आता औरंगाबादच्या मीटिंगमध्ये निर्णय घ्या मंत्रिमंडळाच्या की येत्या खरीपापासून गाव हे युनिट राहील, गाव स्तरावर किंवा ग्रामपंचायत हे एक युनिट राहील, ती त्याचं उंबरठा उत्पन्न काढलं जाईल. मी अजून एक माहिती सांगतो, मी दिल्लीला जाऊन शिराज हुसेन जे सेक्रेटरी होते कृषीचे, आता ते रिटायर झाले, त्यांना भेटून आलो होतो आणि त्यांना म्हटलं होतं की बाबा हे गाव स्तरावर किंवा ग्रामपंचायत स्तरावर विमा पाहिजे. त्यांनी ताबडतोब नॅशनल क्रॉप इन्शुरन्स वाल्यांना फोन केला, तेवढे आम्ही गाव स्तरावर करायला तयार आहोत. राज्य सरकारकडनं हे आलं पाहिजे. मी अनेक दिवसांपासून ही मागणी करतोय, हो, पण याच्याकडे कोणी लक्षच देत नाहीये, याचं महत्त्व कोणी समजूनच घेत नाहीये. मला काय वाटतंय, आज पीक विमा योजना याच्याशिवाय पर्याय नाही आहे आणि पीक विमा योजनेमध्ये उत्पन्नाची हमी सुद्धा पाहिजे. जर 2022 पर्यंत तुम्हाला उत्पन्न दुप्पट करायचं असेल, बिलकुल 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 जावंदे साहेब, माझा वेळ संपलाय, पण दीपक सावंत अगदी थोडक्यात शेतकऱ्यांना जो प्रश्न त्यांनी उपस्थित केला की मंत्रिमंडळ परिषदेमध्ये तुम्ही आता ही मागणी लावणार का की गाव स्तरावरती देखील त्या शेतकऱ्याला विमा मिळाला पाहिजे? अगदी 30 सेकंद. बरोबर आहे. जावंगिया साहेबांनी जे काही आपल्या समोर मांडलं की युनिट कोणाला म्हणायला पाहिजे, ही जी काही डेफिनेशन केली ती निश्चितपणे मंत्रिमंडळाच्या समोर घेऊन जाण्याचं काम आम्ही करू. आणि जो शेतकऱ्याच्या बाकीच्या ज्या काही समस्या ज्या आज आपल्या चर्चेतून ज्या काही निर्माण झालेल्या आहेत आणि काही नवीन माहिती प्राप्त झाली आहे, उदाहरणार्थ ह्या तुफानाची सूचना देणारे किंवा गारपिटीची सूचना देणारे किंवा वादळाची सूचना देणारे ज्या काही यंत्रणा आहेत त्या सक्षम करण्यासाठी देखील आपण येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जाणीवपूर्वक मांडून त्याच्यावरती आपण सोल्युशन काढू. कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे आरोग्याचं सूत्र आहे. त्यामुळे शेतीला वापरावं लागेल. आपण त्याची काळजी घेतली तर आपल्याला शेतकरी वाचले. अगदी खरं आहे. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचे, तुम्ही आलात आणि या चर्चेत सहभागी होऊन तुमची मतं या सगळ्या संदर्भात स्पष्टपणे मांडलीत.
पण शेतकरी जगला, शेती पिकली, धान्य बाजारात आलं तर तुम्ही आम्ही जगू शकतो. मात्र हवामान मात्र बदलत चाललंय आणि बदलत्या हवामानामध्ये शेती कशी जगवायची हा तुमच्या माझ्या पुढचा प्रश्न आहे. त्यासाठीचाच नवं तंत्र, नव्या शेतीची प्रणाली आणि आधुनिक पीक पद्धती वापरून या शेतीला जगवण्याचं काम मात्र तुम्हाला मला करावं लागणार आहे. यासाठी शासनाचे प्रयत्न हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. इथंच थांबू. बघताय लोक.